आणि गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर 1 चमचे जिरे त्यामध्ये घालायचे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। फरसाण भाजी तयार करत असताना कांदा व टोमॅटो थोडंसं जास्त वापरायचे। मध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे। टोमॅटो आपला छान असा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेणार आहोत। टोमॅटो व्यवस्थित असं सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। 1 चमचा घरातलं काळं तिखट घालते, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। त्याचबरोबर धनेपूड व लाल मिरची पावडर वापरायची। लाल मिरची पावडर ही कलरसाठी वापरायची आहे। तुमच्या घरात जे मसाले अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही ह्या भाजीमध्ये वापरू शकता, पण तुमच्याकडे जर मिसळचा मसाला नसेल तर गरम मसाला वापरायचा आहे। या ठिकाणी मी गरम मसाल्याचाच वापर करते, मग दाटसर होईल। तो पदार्थ आहे 1 चमचा बेसन पीठ। हो, बेसन पीठ वापरायचं आहे। बेसन पीठ वापरल्यामुळे थिकनेस येतो आपल्या भाजीला व चवही सुरेख लागते। घालायचं आहे। पाणी घालताना गॅसची फ्लेम लो ठेवायची। लो फ्लेमवरती जर पाणी घातलं तर भाजीला छान अशी तर्री येते। रस्स्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आता जरी ते पातळ दिसत असलं तरी उकळी आल्यानंतर छान असा हळूहळू दाटसरपणा यायला सुरुवात होते। भाजीला उकळी काढून घेतल्यानंतर 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजून द्यायची आहे। ज्यावेळेस आपल्याला भाजी सर्व्ह करायची असते त्यापूर्वी त्यामध्ये फरसाण ऍड करायचं आहे। या ठिकाणी त्यामध्ये आता आपण फरसाण ऍड करणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही फरसाण यामध्ये वापरू शकता। कोथिंबीर घालायची आहे। कांदा लिंबू बरोबर सर्व्ह करायचा आहे।